अर्णव आणि मौसमी कॉलेज कॅम्पसमध्ये एका बेंचवर बसलेले आहेत. अर्णव आपल्या फोनमध्ये काहीतरी बघत होता आणि मौसमी पुस्तक वाचण्यामध्ये बिझी आहे. आज रात्रीचा एक धमाकेदार प्लॅन आहे यार. काय? तुझे सगळे प्लॅन्स रात्रीच का असतात? आज रात्री मी रामपूरच्या एका जुन्या राजमहलमध्ये व्लॉगिंग करायला चाललो आहे. सगळे म्हणतात तिकडे भूताचा वास आहे. मी तर नाही येणार आहे. सगळे बोलतात की तो भूतिया राजमहल आहे. अरे हीच तर खरी मज्जा आहे. भूताचे वाइब्स, सस्पेन्स, थ्रिल. अरे खूप मजा येणार. काय मजा येईल त्यात अर्णव? तू खुळा झालायस काय? सगळे बोलतात की तिथे जायची मनाई आहे. मी तर अजिबात नाही जाणार. अरे घाबरू नकोस ग, मी सगळी तयारी केली आहे. तिकडचा लोकल गाईड कमल माझा एक मित्र झाला आहे. तो आपल्याला पूर्ण महल फिरवेल. अर्णव, तू व्लॉगिंगच्या चक्करमध्ये तुझा जीव धोक्यात टाकशील रे. तो महल बंद पडलेला आहे. तिथे कोणच जात नाही. मी तर ऐकलंय की रात्री तिथून विचित्र आवाज पण येतात. मौसमी, हे सगळं खोटं आहे रे. व्लॉगसाठी थोडीशी तरी हिंमत पाहिजेच. विचार कर, जर आपला व्लॉग हिट झालं, मी झटक्यात स्टार बनून जाईल. मला तर भीती वाटते की तू खरोखरच स्टार बनशील, पण आकाशातला. अर्णव आणि मौसमी दोघेजण घरात बसलेले आहेत. घडी बघतात की रात्रीचे 10 वाजलेले आहेत. दोघेजण आपल्या गाडीमध्ये कॅमेरा, ट्रायपॉड आणि माईक ठेवतात आणि रामपूरसाठी निघून जातात. अर्णव एका सुनसान जागी गाडी थांबवतो आणि हॉर्न वाजवतो. तू या खाली रस्त्यावर हॉर्न का वाजवतोयस? कमल बोलला होता, इकडे पोहोचून हॉर्न वाजव, मी लगेच येऊन जाईल. अर्णवने जसंच हॉर्न वाजवला, कमल जंगलातून बाहेर पडला आणि अर्णवकडे आला. मौसमीला बघून कमल हैराण झाला. तू तर बोलला होतास की तू एकटा येणार आहेस. ही कोण आहे? ही माझी मैत्रीण मौसमी आहे रे. तसं या सुनसान जागेत तुझं घर कुठे आहे? या जंगलाच्या मागे आहे. एक नदी आहे. त्या नदीच्या काठी माझं घर आहे. कमल पण अर्णवच्या कारमध्ये बसतो आणि सगळेजण रामपूरसाठी निघून जातात. हे लोक रामपूर गावामध्ये पोचतात. रात्रीचा वेळ आहे. हे लोक एका जुन्या खंडर हवेलीच्या बाहेर उभे आहेत. हवामध्ये थंडक आणि कोहरा पसरलेला आहे. वटवाघूळ आणि पानांची सरसराहटची आवाज येत आहे. अर्णव कॅमेरा ऑन करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर भूतिया भारतावर. कॅमेऱ्यामध्ये फक्त अंधार दिसत आहे. काही पण स्पष्ट दिसत नव्हतं. काही दिसत का नाही आहे? अरे माझा कॅमेरा खराब झाला आहे की काय? अरे पहिले कॅमेऱ्याचं झाकण तर काढ. ह्याच्यानंतर अर्णव कॅमेऱ्याचं डालं काढतो आणि मग रेकॉर्डिंग पुन्हा सुरू करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भूतिया भारत चॅनलवर. आज आम्ही रामपूरच्या त्या फेमस हवेलीमध्ये आहेत जिथे जख्खू भूताचा खजाना आहे. बोलतात की हा भूत एक जुन्या जमीनदारचा आत्मा आहे जो आपल्या सोन्या चांदीची रक्षा करतो आणि ज्याने कोणी ह्या सोन्याला शिवायचा प्रयत्न केला तो परत कधीच जाऊ नाही शकत. मौसमी मागे उभे राहून सगळं काही बघत होती. ती भियत होती आणि इकडे तिकडे बघत होती. अर्णव, मला नाही वाटत की यावेळेस आपल्याला यायचं बरोबर आहे. गाववाले तर बोलले होते की रात्री इथे नाही यायचंय. चल आता आपण परत जाऊया. अरे हे सगळं खोटं आहे. तू घाबरू नकोस ग. फक्त व्ह्यूजसाठी थोडं ड्रामा करतो आहे. काही नाही होणार. तर मित्रांनो, मी आपल्या लोकल गाईड कमलला विचारणार आहे या हवेलीच्या इतिहासाबद्दल. तर कमल, तू सांग, काय आहे या जग्गूची कहाणी? जग्गू काही साधारण भूत नाही आहे. तो यक्ष आहे, धनाचा रक्षक. 100 वर्षांपूर्वी जमीनदार रघुनाथने आपले सगळे दौलत ह्या हवेलीमध्ये लपवली होती आणि जख्खूला त्याची रक्षा करायला सांगितलं होतं. त्याने श्रापसुद्धा दिलं होतं की जो पण या खजान्याला शिवेल त्याची आत्मा जख्खूची गुलाम बनून जाणार. अर्णव आपल्या कॅमेऱ्याने हवेलीच्या तुट्या फुट्या दरवाज्यावर झूम करतो. हवेली खूप जुनी वाटत आहे आणि आतून थंड हवा येत होती. अर्णव, मौसमी आणि कमल हवेलीमध्ये दाखल होतात. मौसमी खूप जास्त घाबरलेली होती. ते लोक हवेलीच्या मुख्य हॉलमध्ये पोचतात. तिथे जुन्या पेंटिंग्स, तुटलेल्या मूर्त्या आणि मकडीचे जाळे लागलेले होते. माहॉलमध्ये एक वजनदार हवा होती. भिंतीवर एका यक्षची मूर्ती लागलेली होती ज्याचे डोळे चमकत होते. अर्णव आपली टॉर्च आणि कॅमेरा
घेऊन पुढे वाढायला लागला. मौसमी आणि कमल त्याच्या मागं चालत होते. अर्णव, ती मूर्ती बघ, जसं मला घुरत आहे. कॉलेजमध्ये तर नुसते पोरं बघत होते, इथे तर मूर्त्या पण बघतायत तुला. तू आज प्रत्येक गोष्टीची चेष्टा का करतोयस? कमल, खजाना कुठे आहे? कुठे गुप्त रस्ता आहे का? खजाना हवेलीच्या सगळ्यात खालच्या थरावर आहे, पण तिकडे जाणं खूप खतरनाक आहे. जख्खो प्रत्येक पावलांवर नजर ठेवतो. अचानक जंजीरची जोरदार आवाज येते, जसं कोणीतरी जंजीरने बनलेला आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मौसमी जोरात ओरडते. असं वाटलं जसं कोणीतरी बांधलेलं आहे इथं आणि आपल्याला सोडवत आहे इथे. इकडे तर सगळं बांधलेलं आहे. काय? अरे, सगळे आपल्या कामाने अडकलेले आहेत. तुम्ही एवढे सिरियस कसं होऊन जातात? तर चला व्लॉगिंग सुरू करूयात. तर मित्रांनो, आम्ही आता हवेलीच्या सगळ्या खालच्या थरावर चाललो आहेत. आमच्यासोबत जुळून राहा. होऊ शकतं की तिकडे आम्हाला जक्को भूत भेटून जाईल. तर चला आपण आज जाऊयात. ते तिघेजण एका सीढीकडे जातात, जी तहखान्याकडे जात होती. मौसमीला भिंतीवर रक्तासारखे लाल निशाण दिसतात, ज्याला बघून ती आणखून जास्त घाबरते. अर्णव, मौसमी आणि कमल हवेलीच्या तहखान्यात पोचतात. तिथे आणखीन जास्त अंधार होता. भिंत्यांवर जुने संस्कृतचे श्लोक लिहिलेले होते. मधोमधी एक मोठा कुलूप लावलेला संदूक ठेवलेला होता. अर्णव संदूककडे वाढतो आणि जसंच तो त्या संदूककडे वाढतो, कमल त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. थांब अर्णव, त्या संदूकला हात लावायच्या आधी जग्गूच्या कोळाचं उत्तर द्यावं लागेल. आणि जर तू चुकीचं उत्तर दिलं तर आम्ही इकडे व्लॉगिंग करायला आलो आहोत, KBC खेळायला नाही. हे सगळं बकवास आहे. मला खजाना बघायचा आहे. अर्णव संदूकचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न करतो. जसंच तो त्या कुलूपवर दगड मारतो, हवेलीमध्ये जोरदार हवा चालायला लागते आणि संदूकामधून एक सोनेरी चमक निघते. अर्णव थांब, तो कुलूप नको तोडूस. तेव्हा एक भयानक हसण्याची आवाज येते. त्या यक्षच्या मूर्तीचे डोळे लाल होऊन चमकायला लागते. मूर्ख माणसा, माझ्या खजिन्याला हात लावायचा प्रयत्न केलास तू. पहिले माझ्या कोळाचं उत्तर दे. ते काय आहे जे तुझ्या जवळ आहे, पण तू त्याला घेऊ नाही शकत. आणि जेव्हा तुम्ही त्याला हरवतात तेव्हा तुम्हाला त्यांची किंमत समजून जाते. हे ऐकून अर्णव आणि मौसमी खूप जास्त घाबरतात. कमल गपचूप उभा आहे. त्याचा चेहरा रहस्यमय बनलेला आहे. समय? नाही, वाटतं विश्वास. तुला आता तुझा जीव गमवावा लागेल. ही आवाज ऐकून अर्णव आणि मौसमी खूप घाबरतात. अचानक संदूक आपोआप उघडतो आणि त्याच्यातून सोनेरी धुगट निघतो, जो अर्णवचा पाठलाग करतो. कोणी वाचवा, कमल वाचव. अर्णव पळत जातो, पण हवेलीच्या भूलभुलैयामध्ये भटकून जातो. तो बाहेर नाही निघू शकतो. सोनेरी धुगट त्याला घेरतो आणि तो ओरडायला लागतो आणि तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडतो. मौसमी घाबरून तिथे कापायला लागली. कमल अचानक जोरात हसायला लागतो. कमल, हे सगळं काय होत आहे? अर्णवला काय झालंय? मौसमी, तुला काय वाटलं मी फक्त एक गाईड आहे? नाही, मी जख्खोचा मालिक आहे. जख्खो माझ्या नियंत्रणात आहे. या हवेलीमध्ये येणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी बलिदान आहे. जख्खोला नवीन आत्मा पाहिजे आणि मी त्याला आणून देतो. कमल जेव्हा हे सगळं बोलत होता तेव्हा त्याचे डोळे चमकायला लागतात आणि त्याचा चेहरा खूप डरावना होतो. कमल रागात मौसमीकडे बघतो. तू माणूस नाहीयेस? मी कधी माणूस होतो, पण आता जख्खोचा हिस्सा आहे आणि त्याने मला अमरता दिली आणि मी बदल्यात त्याला आत्मा देतो. अर्णवची आत्मा आता जख्खोची आहे आणि आता तुझी बारी आहे. हे ऐकून मौसमी अर्णवला घसीटत पळण्याचा प्रयत्न करते. हे बघून कमल हसायला लागतो. परत जा, प्रयत्न कर. इथून आजपर्यंत कोणीच नाही जाऊ शकलं, तू पण नाही जाऊ शकणार. मौसमी कमलचं बोलणं ऐकत नाही. ती बेशुद्ध पडलेल्या अर्णवला घसीटत हवेलीच्या बाहेर पडते
जसंच मौसमी हवेलीच्या बाहेर पडते तिला रक्ताच्या उलटी व्हायला लागतात आणि ती रक्ताच्या उलट्या करत करत तिथेच बसते.